आज आपण अगदी कमी वेळात चमचमीत आणि चविष्ट वाटाण्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 कप कच्चे वाटाणे घेतलेले आहेत। वाटाणे शिजवून घेतलेले नाही। भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे छान फुलले की त्यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचं आहे। तमालपत्र सुद्धा छान तेलामध्ये लाल करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत। कांदे छान मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा करपवायचा नाही, नाहीतर भाजीची टेस्ट बदलेल। या पद्धतीने आपल्याला गोल्डन होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा। ती सुद्धा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे कच्चापणा जाईपर्यंत। इथे आपण वाटाण्याची मस्त अशी भाजी करतोय। अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते। त्यानंतर इथे मी खोबरं भाजून ते मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। 4 चमचे इथे मी खोबरं घातलेलं आहे। ते खोबरं छान तेलामध्ये आता परतवून घेऊया। खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे खोबरं जास्त वेळ तेलामध्ये परतवायची गरज नाही। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा काळा मसाला घालायचा आहे आणि अगदी अर्धा चमचा आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे। पावभाजी मसाला या भाजीमध्ये घातल्यामुळे भाजीला छान चव येते। तुमच्याकडे नसेल तर नाही घातलात तरीही चालेल। आता सगळे कोरडे मसाले तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घालायची आहे आणि मस्त असा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। इथे मसाला मी छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा दुधावरची साय घालायची आहे। साय स्किप करू नका, साय घातल्यामुळे या भाजीला आणखीन छान चव येते। आता ही साय सुद्धा मस्त या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। इथे साय मसाल्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। मस्त असा मसाला भाजून तयार आहे। आता यामध्ये आपल्याला वाटाणा घालायचा आहे। आता वाटाणा सुद्धा छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। वाटाणा तुम्ही आधी शिजवून सुद्धा घेऊ शकता। मी इथे वाटाणा शिजवून घेतलेला नाहीये। वाटाणा शिजवून नाही घेतला तर भाजी शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण जर आधी वाटाणा शिजवून घेतला तर भाजी लवकर तयार होते। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। सुरुवातीला थोडंसं पाणी जास्त घाला, कारण आपण इथे कच्च्या वाटाण्याचा वापर केलेला आहे। वाटाणा शिजल्यानंतर हे पाणी आटतं त्यामुळे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। सुरुवातीला भाजी तुम्हाला पातळ जरी वाटत असली तरी वाटाणा शिजल्यानंतर भाजी खूप घट्ट होते। अर्धवट झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। पूर्ण झाकण झाकायचं नाही, नाहीतर भाजीला कट येत नाही त्यामुळे। आता इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकाल पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे। वाटाणा मस्त असा शिजलेला आहे। या पद्धतीनेच आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, तेव्हाच भाजी चवीला छान लागेल। जास्त पातळ वाटाण्याची भाजी करू नका। मस्त अशी इथे वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे। या पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा। अगदी कमी वेळात भाजी बनवून तयार होते आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागते। मस्त अशी वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका।